सुनेत्रा पवार यांनी काल राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला। महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे जी रिक्त जागा झालेली आहे त्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ, आनंद परांजपे आणि जय पवार हे संभाव्य उमेदवार असल्याची माहिती आहे। ही जागा फक्त 2 वर्षांसाठी आहे। जय पवार यांच्याही नावाची चर्चा आहे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा वर्णी लागण्याची शक्यता, त्यामुळे या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुनेत्रा पवार यांनी काल राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला। कोण कोण रांगेत आहे? जय पवार दादांच्या कुटुंबातील मोठा मुलगा पार्थ यापूर्वीच राज्यसभेचा खासदार। 2 सुपुत्र खासदार होण्याची शक्यता फारच कमी आहे। दुसरं महत्त्वाचं आणि मोठं नाव छगन भुजबळांचं आहे। ओबीसी नेते अशी छगन भुजबळांची ओळख, मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ सुद्धा या पदासाठी इच्छुक आहेत। सध्या ते राज्य मंत्रिमंडळामध्ये कार्यरत आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव, त्यामुळे ते इच्छुक असल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये पक्षासाठी भुजबळांचा बराच फायदा होऊ शकतो आणि याच दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचं नाव बरंच महत्त्वाचं मानलं जातंय। वर्णी कोणाची लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुनेत्रा पवार यांच्या जागी नवा खासदार कोण असेल? संभाव्य नावं आपण पाहतोय। संभाव्य उमेदवार छगन भुजबळ, संभाव्य उमेदवार आनंद परांजपे आणि संभाव्य उमेदवार जय पवार यांची नावं चर्चेत आहेत।